काळ्या चण्याची भाजी एवढी सोपी, सुंदर व खायला सुद्धा अफलातून लागणारी एवढ्या कमी वेळेत बनेल मला कधीच वाटलं नव्हतं. मग वाट कसली पाहताय? आजच रात्रीच काळे चणे तुम्ही भिजत टाका आणि उद्या सकाळी उठून ह्याला धुवून घेऊन कुकरमध्ये अद्रकचे तुकडे, तमालपत्र, एक कांदा चिरून, जिरे व 1 चमचा तूप ऍड करायचं आहे आणि मग 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता कुकर थंड झाला की एका वाटीत कोरिअंडर पावडर, हळद, तिखट व गरम मसाला घेऊन यामध्ये आपल्याला चणा शिजवलेलं जे पाणी आहे ना आपण ते ऍड करायचं आणि मग यांची पेस्ट तयार करून घ्यायची. लक्षात घ्या, चणा शिजवलेलं पाणीच आपल्याला ऍड करायचंय, त्यानं छान अशी टेस्ट येते. मग कढईत 2 चमचे तेलात जिरे, हिंग नाचवून तयार केलेली मसाल्यांची पेस्ट ऍड करायची व तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मग यामध्ये चणे मिक्स करून घ्या. आपल्याला मीठ हवं असेल तेवढं मीठ टाका आणि त्यानंतर 10 मिनिटं शिजवून घ्यायची भाजी. चटकदार काळ्या चण्याची भाजी तयार होते आणि मी ही रेसिपी रामनवमीसाठी केली होती. पुरी, भाजी व शिरा असा नैवेद्य केलेला. तुम्ही ट्राय करून पहा.